लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. न्यूज वरती विदर्भ न्यूजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. उमेदवारांचा सर्वसामान्य मतदारांचा परिचय व्हावा आणि मतदारांचे प्रश्न, जनसामान्यांचे प्रश्न हे आपल्या शासनापर्यंत पोचावेत या उदात्त हेतूने निवडणूक रणसंग्राम 2019 या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये 24 उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. संसदरत्न गायत शिवसेना हा पक्षच कायम ठेवलेला आहे आणि शिवसेनेचे संसदपटू असा ज्यांना किताब मिळालेला आहे, संसद भवनाचे संसदपटू असा ज्यांना किताब मिळालेला आहे, आज आपल्यासोबत आहेत शिवसेना भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार आनंदराव विठोबा अडसूळ. सर, आपलं VCN न्यूजच्या निवडणूक रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये राजकीय बाणा आहे. ह्याची कारकीर्द सुमारे 25 वर्षांची आहे. येत्या निवडणुकीला सामोरं जाताना सर्वप्रथम आपण आपले जे मतदार आहेत आणि जे नवखे मतदार आहेत, 2014चं इलेक्शन, 2014च्या निवडणुका आणि 2019च्या निवडणुका यातील साम्य किंवा तफावत आपल्याला काय वाटतं? यापूर्वीच्या निवडणुका आणि ही निवडणूक अनेक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये तफावत आहे. माध्यमातून आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा प्रयत्न होतो आहे. आपला नसलेल्या उमेदवारावर टीका करण्याचा प्रयत्न, आणि हे इतकं सहजपणे आणि फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि काय दृष्टीने पाहिजे सगळंच आपल्याला वाटतं, परंतु माझा अनुभव आहे की माझ्या बाबतीत फार काय ॲडव्हर्स घडत नाही. आणि ॲडव्हर्स घडण्यासाठी आपल्या कारकिर्दीमध्ये जर आपण निष्क्रिय ठरलेलो असो, आपल्यावर कुठल्या प्रकारचे आरोप असतील तर आपल्याला त्याची भीती वाटावी. मी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवलेली आहे. मी मूळ आहे 3 बुलढाण्यामध्ये आणि 2 अमरावतीमध्ये, आणि 6व्या निवडणुकीला पुन्हा मी सामोरं जात असताना लोकांनी मला निश्चित स्वीकारलेलं आहे. आणि हे केवळ जुन्या मतदारांनी स्वीकारलं नाही, तर नवीन पिढीनेसुद्धा चांगल्या प्रकारे स्वीकारलेलं आहे. आणि मग लोकांच्या ज्या अपेक्षा असतात की आपला जो कोणी प्रतिनिधी आहे लोकसभेमध्ये आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेलं राष्ट्र आपलं आहे, त्या राष्ट्राची जाते, त्यावेळी त्या फ्लोअरचा पुरेपूर वापर चांगल्या अर्थाने आपल्या जनतेसाठी झाला पाहिजे.
मतदारसंघासाठी तर झालाच पाहिजे, पण आपण केवळ मतदारसंघाचे प्रतिनिधी असतो तर देशाचे असतो. याचं कारण 130 लोकांमधून केवळ 543 खासदार निवडलेले जातात आणि त्या ठिकाणी या देशाची ध्येय धोरणं योजना या त्या ठिकाणी चर्चेनंतर निर्माण होतात. आणि मग अशा एका भाग्यशाली त्या संसदेमध्ये मला जर संधी मिळालेली आहे तर तिचा पुरेपूर उपयोग सर्व तऱ्हेचा झाला पाहिजे ही भावना माझ्या सातत्याने मनामध्ये होती आणि आहे. त्या पलीकडे की मी उल्लेख जाणीवपूर्वक केला मी आहे कुठला, राहतो कुठे आणि मी निवडून येतो कुठे, हा प्रचंड विश्वास माझ्या मतदारांचा जो आहे तर त्या विश्वासाला तडा जाणार नाही. विरोधक बऱ्याच वेळा दुसरा मुद्दाच नाही म्हणून हे बाहेरचे आहेत. आता 5 वेळा निवडून आल्यानंतरही बाहेरचा माणूस ठरतो, मग मतदाराचा तुम्ही अपमान करतात, मग त्याला आतला आणि बाहेरचा कळत नाही असा अर्थ होतो. मारले शिक्के दाबली बटणं असा अर्थ काढणार आहात का? बरं, तो एका दिवसात प्रचार होतो का? प्रचाराचे दिवस ठरलेले असतात आणि त्या सगळ्या प्रक्रियेमधून जनतेसमोर उमेदवार जात असतो आणि लोक त्याला त्या ठिकाणी निवडत असतात. आता विषय आहे असा की मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, ज्या केंद्राच्या योजना आल्या पाहिजेत त्या सर्वतोपरी ही मला तरी असं वाटतं की माझ्या कारकिर्दीमध्ये ज्या माझ्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या योजनामध्ये रेल्वेचं नेटवर्क असेल, मोठा हायवे असेल, जिल्ह्यामधले काँक्रिटीकरणाचे रस्ते असेल किंवा शहरामधले काँक्रिटीकरणाचे रस्ते असेल, केंद्राची अमृत योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची नळ योजना महानगरासाठी असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना असेल, तेच मी अचलपूरला त्या ठिकाणी महानगरपालिका केंद्राची योजना लागू होते अमृत योजना, त्या ठिकाणी आपण ते करतो आहोत. आज रेल्वेचं तर नेटवर्क आपण तयार केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये 14 पैकी 12 तालुके सरळ जोडलेले आहेत आणि याचा परिणाम कुठल्याही माणसाला आज देशामध्ये विविध कानाकोपऱ्यामध्ये जात आहेत. जे एक पूर्वीचं शटल चालणारं छोटंसं स्टेशन होतं. मुंबईला जाणारी गाडी आहे, नागपूरला जाणारी गाडी, सुरतला जाणारी गाडी, चेन्नईला जाणारी, जबलपूरला जाणारी, तिरुपतीला जाणारी गाडी, हावडाला जाणारी गाडी, पुण्याला जाणारी गाडी, अशा गाड्याचं नेटवर्क तयार झाल्यामुळे माझ्या मतदारसंघातील लोकांची बऱ्यापैकी सोय झालेली आहे. असावं, ओव्हरब्रिज असावा, इलेक्ट्रॉनिक हे त्याला आपण काय म्हणतो सरकते जिने असतात ते असावेत, ह्या सगळ्या सुविधा त्यांना असावेत. ह्यासाठी एक स्वतंत्र प्रयत्न करून मग ते बडनेरा असेल, अमरावती गोष्टीमध्ये बारकाईने आपल्याला लक्ष दिलं आणि राजापेठचा ओव्हरब्रिज रेल्वेचा अतिशय गरजेचा होता. आणि मी स्वतः माझ्या काही सहकार्याने घेऊन आर्किटेक्टबरोबर बसून तो कसा ब्रिज असावा तर 4ही रस्ते आहेत त्या ठिकाणी जाणारे रस्ते कायम राहिले पाहिजेत, कुठल्याही घराची तोडफोड होता कामा नये आणि ब्रिज तर झाला पाहिजे. म्हणून एक युनिक आता 80% झालेला आहे. त्याशिवाय हातगाडीवाले असतील, सायकलस्वार असतील किंवा अलीकडून पलीकडे जाण्याची माणसं असतील त्यांना ओव्हरब्रिजमध्ये न जाता अंडरग्राऊंड ब्रिज त्या ठिकाणी तयार करतो आहोत आपण. नरखेड रेल्वे लाईनवर बडण्याच्या त्या ठिकाणी आपण ओव्हरब्रिज केलेला आहे, वलगावच्या तिकडे केलेला आहे, नागपूर अमरावती हा 4 लेनचा हायवे आपण तयार केलेला आहे. आकाशवाणी केंद्र आकाशवाणी केंद्राच्या तिथे स्टुडिओ आपल्या लोकल आर्टिस्टसाठी असावा तो आपण मंजूर करून घेतलेला आहे. पासपोर्ट ऑफिस जे नागपूरला जावं लागायचं अगदी बुलढाण्यापासून, तर त्या लोकांची सोय इथं व्हावी, कारण हे 5 जिल्ह्यांचे केंद्र ठिकाणं आहे, डिव्हिजनल जिल्हा आहे आणि फार मोठा जिल्हा आहे.
यांची सोय इथल्या तेव्हा येऊन पासपोर्ट ऑफिससुद्धा आपण नव्याने सुरू केले 2 महिन्यापूर्वी आणि चांगले. त्या पलीकडे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. एक मोठं 27 लाख खर्च करून आरोग्य शिबिर 2 लोकांना त्याला लाभ घेता आला. 47 लाखाचे चष्म्यांचं वाटप नेत्रचिकित्सा करून या जिल्ह्यामध्ये 45 ठिकाणी आपण ते काम घेतले. महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून संक्रांतीच्या निमित्ताने आपण त्यांना एक भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या पलीकडे या जिल्ह्यामध्ये जेवढे विकलांग लोक आहेत, म्हणजे जे अंध आहेत, अपंग आहेत, मूकबधीर आहेत, यांनासुद्धा आपला लाभ मिळावा म्हणून केंद्राची योजना जी संपूर्ण 543 खासदारांवर मोजून 10 ते 12 खासदारांनी वापरली, ती यशस्वी मी केलेली आहे. 5 ठिकाणी कॅम्प घेतले, विकलांगांचं आयडेंटिफिकेशन केलं आणि 3 कोटीचं साहित्य, मग ते आर्टिफिशियल पाय असतील, आर्टिफिशियल हात असतील, कानाची मशीन असतील, इलेक्ट्रॉनिक छडी असेल, 3 चाकी जवळपास 750 सायकल्स असतील, 500हून अधिक फोल्डिंगच्या चेअर्स असतील, विद्यार्थ्यांसाठी अंधविद्यार्थ्यांच्या इंग्रजी लिपीमध्ये मोबाईल आहेत, 150 लोकांना ते मोबाईल आपण दिलेले आहेत. अशा अनेक गोष्टी. त्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी माती आणि पाणी परीक्षण यासाठी छोट्या मशीन आलेल्या आहेत. युनिव्हर्सिटीच्या त्या ठिकाणी जवळपास जिल्ह्यामधल्या 150 कॉलेजचे लोकांना आपण बोलवलं, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि 150 कॉलेजमध्ये आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षणच्या मशीन्स दिलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना अजूनही काही जर बाकी असेल तर एअरपोर्ट मंजूर झालेलं आहे, लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, त्याच्यावर बजेटरी प्रोव्हिजन झालेली आहे आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर एअर स्ट्रीप लांबवण्याचं काम होईल. आता एअर स्ट्रीप आहे. त्या पलीकडे वॅगन कारखाना जो आहे तो 2009मध्येच मंजूर करून आणला होता. कोर्ट कचऱ्यामुळे थांबलं होतं, पण आता कामाला वेग आलेला आहे. जवळपास 80% काम झालेलं आहे. MIDCमध्ये 8 टेक्स्टाईल मिल आलेल्या आहेत. रेवणची उलन मिल आलेली आहे. केंद्राची डिफेन्स खात्याची मिसाईल फॅक्टरी आता आलेली आहे, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळेल स्थानिक लेवलला, असा आपला सातत्याने प्रयत्न आहे. सरकारच्या माध्यमातून जलयुक्त शिवार असेल, पूर्वीचे प्रस्तावित झालेले इरिगेशनचे काही धरणं असतील, छोटी असतील, मोठी असतील, ती मार्गी बऱ्यापैकी लागलेली आहेत. दुर्दैवाने गेल्या वर्षी पाऊस अतिशय कमी पडला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवं तितकं पाणी उपलब्ध नाही धरणामध्ये. परंतु भविष्यामध्ये आणखी काही धरणं बांधता येतील का, किंवा केंद्राच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प जो आहे तो फास्ट वेगाने आपल्यापर्यंत पोहोचेल का, आणि सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून ते शक्य आहे असं मला जाणवतं आहे. कारण जलवाहतूक हे सुद्धा खातं त्यांच्याकडे आहे आणि आज मितीला ब्रह्मपुत्रा, गंगा, जमुना, गोदावरी या नद्यांमध्ये वाहतूक सुरू झालेली आहे. नद्या एकमेकाला जोडण्याचं त्यासाठी काम सुरू आहे. हे जोडता हे प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये आणि साऊथमध्ये जावी यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आणि म्हणून दोन्ही गोष्टी, कारण जलवाहतूकही होणार आहे आणि शेतीला पाणी मिळणार आहे, पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे आणि उत्तरेकडच्या लोकांचं जे प्रचंड नुकसान होतं पुरांमुळे ते निश्चित कमी होईल किंवा थांबेल. अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या संकल्पना मनामध्ये आहेत. त्या दृष्टीने सभागृहामध्ये सातत्याने या विषयावर आम्ही चर्चा करत असतो आणि त्याला सुदैवाने चांगला प्रतिसाद मिळतो. हाही माझा अनुभव आहे. आणि गेले 5 वर्ष केमिकल फर्टिलायझर ही कमिटी केंद्राची आहे, स्टँडिंग कमिटी तिला म्हणतात. जवळपास 30 खासदार तिचे सदस्य आहेत विथ पक्षाचे, आणि त्यांना घेऊन गेल्या 5 वर्षामध्ये केवळ 48 महिन्यामध्ये 62 रिपोर्ट या खात्यात, ज्याच्यामध्ये केमिकल आहे, पेट्रोकेमिकल आहे, ज्याच्यामध्ये फार्मास्युटिकल आहे, पेस्टिसाइड्स आहेत आणि फर्टिलायझर आहे. ह्या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला रिलीफ कसा मिळेल, किसान केरळाच्या माध्यमातून जी फर्टिलायझरची सबसिडी आहे ती कंपन्यांना देण्याऐवजी शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये कशी जमा होईल, हा प्रयोग जवळपास आमचा पूर्णत्वाकडे गेलेला आहे, यशस्वी झाला आहे. किसान क्रेडिट कार्ड आणि त्याच्याबरोबर हेल्थ कार्ड आपलं बऱ्यापैकी आज शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न झालेला आहे.
आणि त्या माध्यमातून सबसिडी देणं सोयीचं होणार आहे. जसं केंद्राने किसान सन्मान योजना, ज्या माध्यमातून प्रत्येक 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्याच्या खात्याला वर्षाला 6,000 रुपये जमा होतील, अशा प्रकारची एक सुंदर योजना आहे. खऱ्या अर्थाने तो सन्मान आहे. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केलेली आहे. बऱ्याच लोक वंचित अजूनही जरी असले तरी त्याची कारणं शोधल्यानंतर ती कारणं दूर करता येतील का, त्यांनासुद्धा त्याचा लाभ मिळेल. म्हणून दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्यामध्येच महत्त्वाचा भाग जी आज केंद्र सरकार आहे आणि ज्या केंद्र सरकारचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी आहेत, ज्यांच्या माध्यमातून देश अतिशय सुरक्षित आहे, त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पुलवामामध्ये झालेला आतंकवादी हल्ला आणि ज्यामध्ये 42 आमचे जवान शहीद झाले, त्याचा बदला 24 तासामध्ये एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आतंकवादी कॅम्प जो त्या ठिकाणी 70 आतंकवादी मारले गेले. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की आता आमचा देश या सरकारच्या हातामध्ये, मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. तिचे 334 खासदार होते आणि भारतीय जनता पार्टीचे 282 होते. आज तो आकडा 400पर्यंत पोचायला हरकत नाही, अशा प्रकारची या देशामध्ये परिस्थिती आहे. आणि अशा एका वातावरणामध्ये ज्या सभागृहामध्ये सुदैवाने नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील किंवा अनेक मंत्रीगण असतील, ज्यांचे माझे चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण झाले आहेत, प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी विरोधांना शह दिला गेला पाहिजे तो शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि म्हणून मागची 5 वर्ष की सभागृहात जास्त प्रश्न विचारणारा खासदार म्हणून संसदरत्न पुरस्कार केवळ प्रश्न म्हणून नव्हे, तर आज मी पण व्हॉट्सअपला पाहिलं की 85% सभागृहातली उपस्थिती आहे. एका वर्षामध्ये 64 चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे. प्रायव्हेट मेंबर बिलं टाकलेली आहेत. अशा अनेक प्रकारे सर्वांगीण सभागृहामध्ये चर्चेत भाग घेऊन आपल्या लोकांचे प्रश्न मांडणं, विविध प्रकारची ध्येय धोरणामध्ये सामील होणं आणि ती प्रभावीपणे कशी राबवली जातील हे कटाक्षाने पाहणं, हे सातत्याने मी काम करतो आहे. आणि त्यामुळे मला स्वतःला कुठे वाटत नाही की आपण कुठे कमी पडतो आहोत. जो 5 कोटीचा निधी आहे तो पण आज उल्लेख झाला की एकमेव खासदार आहे त्यांनी 5 कोटी रुपये आपले म्हणजे 100% खर्च केलेला आहे. किंबहुना त्याच्यावरची जमा पैसे बँकेत होतात, त्याच्यावरचं व्याज किती आहे ते शोधून काढलं, ते 22 लाख मिळालं. आणि त्या 22 लाखात पण आणखी 2-3 कामं टाकली. हा पण त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हा केंद्राचा मिळालेल्या जनतेसाठी पैसा पुरेपूर वापरला गेला पाहिजे. प्रत्येक गावात पोहोचणं जरी अवघड असलं तरी थोड्या एखाद्या हायमॅक्सच्या माध्यमातून, ग्रीन जिमच्या माध्यमातून, एखाद्या छोट्या रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला पोचता येईल का, हा सातत्याने प्रयत्न केला आहे आणि बऱ्यापैकी तो प्रयत्न यशस्वी झाला आहे. अशा पद्धतीने खासदार म्हणून जी काही कारकीर्द आपली आहे आणि केंद्र सरकारची कामं आणि योजना ह्या जनतेपर्यंत गेलेल्या आहेत, त्यामुळे जनतेलासुद्धा हे भावलेलं आहे आणि माझ्याही जनतेला ते भावलेलं आहे. आणि म्हणून निवडून येण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मला चिंता आणि काळजी वाटत नाही. आता उलट एवढंच आहे की पूर्वीपेक्षा मार्जिन किती जास्त मिळणार. मागच्या वेळेनं 1,38,000चं मार्जिन होतं, आता लोकांच्या अपेक्षा आहे ते डबल होईल. आणि मलाही वाटायला लागले आत्ताची परिस्थिती बघून ते खरोखरच डबल होईल मार्जिन आणि एक चांगल्या तऱ्हेने आपण निवडून येऊ. आणि त्याचबरोबर केंद्राचं सरकार 400 खासदाराचं असेल आणि आणखी चांगल्या तऱ्हेचे कामं केंद्र सरकारला करता येतील यावर माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. जनतेला नमस्कार. सर, आपण जसं आताच सांगितलं की इंडस्ट्रीयल क्लस्टर जो तयार करण्याचा आपण आपला प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये पंचतारांकित MIDC, त्या MIDCमध्ये मिसाईलचा कारखाना होऊ घातलेला आणि सध्या निर्माण झालेला रेमंड्सची फॅक्टरी. पण तुलनात्मकदृष्ट्या अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरातून जो इंजिनियर्सचा भरणा निघतो आहे तो सारखा मुंबई, पुण्याकडे किंवा बेंगलोरकडे जातो आहे. तर नेमका याच्यामध्ये रेमंडसारख्या कंपनीला जर पोटेन्शियल अमरावतीतून मिळत असलं तरीसुद्धा या लोकांनी, रेमंडसारख्या कंपनीनी त्यांचा जो लेबर आहे किंवा त्यांना जो लागणारा रोजगार ते उपलब्ध करून देऊ शकतात, तो स्थानिक लोकांना का नाही मिळत आहे, बाहेरून ते का मागवावं लागत आहे?
कदाचित आपल्याकडे आलेली माहिती अपुरी असेल. MIDCमध्ये जेवढे उद्योग आहेत, 8 टेक्स्टाईल मिल आहेत, नव्याने आलेली रेमंड मिल आहे, या सगळ्यांच्या सातत्याने आम्ही बैठका घेतल्या आणि त्यांना सांगितलं की इंजिनियर म्हटल्यानंतर फ्रेश इंजिनियर ज्यांना जे गोष्टी हव्यात, त्या टेक्स्टाईल मिल असेल किंवा वुलन मिल, त्याच्याकडे उपलब्ध नसली तर उपलब्ध करून घेता येतं. कारण केंद्र सरकारची योजना स्किल डेव्हलपमेंट आणि त्याला ते स्किलचं ट्रेनिंग द्यावं. आणि निश्चित मी सांगेन की वुलन मिल फॅक्टरीनीसुद्धा अशा प्रकारचं अनेक विद्यार्थ्यांना, स्थानिक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं. जे फिजिबल वाटले, त्यांच्या दृष्टीने योग्य वाटले, त्यांना घेतलेलं पण आहे. तीच गोष्ट मिसाईल फॅक्टरीने त्यांनी ऑलरेडी 42 मुलांना ट्रेनिंग दिलेले आहेत आणि ते ट्रेनिंगमध्ये पारंगत आहेत. फक्त ती फॅक्टरी सुरू व्हायची आहे. जी अचलपूरची फिल्ले मिल आहे, त्यामध्ये सुरुवातीला मी एक दंडक ठेवला होता. जी विदर्भ मिल होती तिच्या जागेवर फिल्ले NTCची आलेली आहे. तर त्या कामगारांच्या मुलांना प्रायोरिटी द्यावी आणि 250 कामगारांची मुलं ज्यांचे विविध एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी ॲडजस्ट केलेला आहे. त्यानंतर बरेचसे इंजिनियर, आता टेक्स्टाईल हा एक भाग असा आहे, ITIमध्ये सुद्धा तो ट्रेड बऱ्याच ठिकाणी टेक्स्टाईल नसतो. म्हणून इथल्या ITIला सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही हा ट्रेड तुमच्याकडे सुरू करा, टेक्स्टाईल, जेणेकरून ITI झालेला आमचा हा मुलगा की तुमच्याकडे चांगलं प्रभावीपणे काम करू शकेल. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून एक आपण अर्थ काढला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने सातत्याने माझं लक्ष असतं आणि त्यासाठी फार काय परिश्रम करावे लागत नाहीत. प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न विचारतो, प्रश्न कसे तयार होतात, तर हा अभ्यास केल्यानंतर प्रश्न आपोआप तयार होतात. आणि म्हणून आपल्याला कधी कल्पना नसते की नव्हती की आपण सगळ्यात जास्त प्रश्न विचारले. ज्यावेळी एखाद्या, आजच मला एकाने व्हॉट्सअप दाखवला, तुम्ही किती प्रश्न विचारले, किती अटेंडन्स दिलं, तुमचा निधी किती खर्च केला, वगैरे वगैरे वगैरे. काम करत राहिलं पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. या भावनेनं आपण काम करतो. की मला एका गोष्टीचं दुःख आहे की या ठिकाणी केमिकल फॅक्टरी आल्या होत्या, परंतु तत्कालीन नावं घेण्याचा उचित ठरणार नाही. आमच्या लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला आणि ह्या सगळ्या केमिकल फॅक्टरी ठाण्याला गेल्या. आज दुर्दैवाने आमचा बराचसा कामगार अमरावती, बडनेरा या परिसरातील ठाण्याला त्या फॅक्टरीमध्ये काम करतो आहे. खंत ही मनामध्ये त्याच फॅक्टरी इथं जर उभ्या राहिल्या असत्या तर घरचं खाऊन त्या माणसाला त्या ठिकाणी नोकरी करता आली असती, परंतु हे घडू दिलं नाही. फिल्ले मिलला इतक्या मोठ्या प्रमाणावर विरोध झाला, इंडिया बुलला कोल पॉवर प्रोजेक्ट. आता वास्तविक कोल पॉवर प्रोजेक्ट हा शहरापासून 25 किलोमीटर दूर आहे. प्रदूषणाचा प्रश्न येत नाही, कारण चायनीज टेक्नॉलॉजी आहे. अपर वर्गाचं पाणी वापरणार, शेतीचं पाणी काढणार, ही बोंबाबोंब केली. पण कुणी हा अभ्यास केला नाही. कुठले धरण प्रस्तावित करताना या धरणामधलं किती टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जाणार आहे, किती टक्के पाणी पिण्यासाठी वापरलं जाणार आहे, किती टक्के पाणी उद्योगासाठी वापरलं जाणार आहे, किती टक्के पाणी रिझर्व्ह ठेवलं जाणार आहे आणि किती टक्के पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे, हा मी स्वतः अभ्यास केला. अनेकांनी मला सांगितलं तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं आणि हा सगळ्या लोकप्रतिनिधीचा विरोध आहे आणि मग तुम्हाला निवडणुकीवर परिणाम होईल. म्हटलं होऊ देत. माझ्या दृष्टीने ज्या विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करतो आहे त्याच्या मुलाला जर रोजगार मिळणार असेल तर मी हे पसंत करेन. आणि मी एकटा लोकप्रतिनिधी असा होतो की मी त्यांना पूर्णपणे समर्थन दिलं. सुदैवाने कोर्ट कचेऱ्या झाल्या, आंदोलनं झाली, परंतु इंडिया बुल हा कारखाना उभा राहिला. आज नाही म्हटलं तरी बऱ्याचशा लोकांना ज्यांची MIDCमध्ये जमीन गेली त्या लोकांना नोकरी मिळाली. अनेक प्रकारचे उद्योग निर्माण झाले, कुणाला वॉचमनची, कुणाला ड्रायव्हरची, कुणाला कामगाराची, अशा नोकऱ्या मिळाल्या. आणि त्याच्यावर पर्यायी उद्योग, राखेपासून विठा बनवण्याचे कारखाने उभे राहिले आणि तिथे अनेक लोकांना रोजगार मिळाला. म्हणजे आपण शोधायचं कसं असतं, एखाद्या गोष्टीकडे बघायचं कसं असतं, तर पर्यायी रोजगार पण उभे राहिले. आजूबाजूला 4-2 ठेले उभे राहिले, चहा पाण्याची सोय झाली, केस कापणारा उभा राहिला तिथे, त्याला उद्योग मिळाला, चर्मकार आला, त्याला उद्योग मिळाला. ह्या असे अनेक गोष्टीतून तो जनरेट झाला एम्प्लॉयमेंट. ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याकडे पाहतो. आता कोणीतरी म्हणेल एखादं, कारण टेक्स्टाईल मिल आल्या ह्या गेल्या 5 वर्षाच्या आत आल्या.
रेवणचा अजून पूर्णपणे क्षमतेने कारखाना सुरू व्हायचा आहे. इंडिया बुलला वीज आता त्यांच्याकडे कोल आलेला आहे, परंतु वीज पाहिजे त्या प्रमाणात घेतली जात नाही म्हणून फुल प्लेस तो चालत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम की आपल्याला सगळ्याच गोष्टी समथिंग इज बेटर दॅन अजिबात नक्की असं आपण सहजपणे बोलतो. आज काही ना काही प्रमाणात आमच्या लोकांना स्थानिक रोजगार मिळतो आहे आणि यासाठी सातत्याने आमचे प्रयत्न आहेत किंवा हा स्थानिक बेरोजगार रोजगार त्याला मिळाला पाहिजे, विविध प्रकारचा रोजगार. आता गमत अशी आहे की 9,000 कोटीचे रस्ते काँक्रीटचे शहरात उभे राहत आहेत आणि 24,000 कोटीचे रस्ते हे जिल्ह्यामध्ये उभे राहत आहेत. आपण जर मजूर पाहिला तर आंध्रचा आहे, कर्नाटकचा आहे. आमच्या लोकांना ही कामं करायला आवडत नाहीत किंवा मेहनत करायची तयारी नाही. हा मोठा फरक आहे आमच्या लोकांचा. म्हणजे उपलब्ध आपल्या घराजवळ आहे. मनरेगाच्या माध्यमातून काम करा, अगर नका करू 100 दिवसाचं तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि ते खात्याला जमा होणार आहेत. आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांची अडचण एवढी व्हायला लागली, शेतीमध्ये काम करणारा मजूर मिळायला तयार नाही. मनरेगाच्या नावाखाली सुलभपणे जर आपल्याला मजुरी मिळते, काम केलं, कोणाच्या हाताशी पकडलं तर आपल्याला त्यापेक्षा इथं जाऊन मग शेतकरी उभा आहे, आज एवढं काम करायचं आहे वगैरे वगैरे, हा दंडक नको आहे त्याला. बऱ्याच वेळा मी पाहिले की टेम्पोमध्ये घालून मजुराला आणावं लागतं. मग तो सांगतो एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसासारखा 10 ते 5 काम करणे, मध्ये दुपारी अर्धा 1 तास मी सुट्टी घेईन, मला घरी पोचवलं पाहिजे. म्हणजे आज परिस्थिती इतकी विपरीत झालेली आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम नाही म्हटलं तरी आज रोजगार 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 आपण म्हणतो. शिकली सवरलेली मुलं मला माहिती आहे पुण्याला जात आहेत, मुंबईला जात आहेत, राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, परंतु जावं लागतं. आणि त्यासाठी वाहनांच्या तरी व्यवस्था म्हणून आपण मध्ये आझादी एक्सप्रेस असेल, ती गरम रथ असेल, ती महाराष्ट्र एक्सप्रेस असेल, अजनी पुणे असेल, अमरावती पुणे असेल, अशा गाड्या आज जात आहेत. तरीसुद्धा 110 बसेस पुण्याला जाणाऱ्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि मग सातत्याने हा प्रयत्न आहे की सुलभ जर एकट्या पुण्याला जाता 7 गाड्या लाईनवरून आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपण लक्षामध्ये घ्याव्या लागतात. राणा आणि अडसूळ वाद हा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतालासुद्धा माहिती झालेला आहे. राणा आणि अडसूळ या वादाचा अमरावतीच्या या लोकसभा निवडणूक जी 2019ची होते आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? वाद कशाला म्हणतात तर ज्यामध्ये तात्विकपणा आहे त्याला वाद म्हणतात. समजा आता मी कुठलं ना कुठलं काम करतो आहे, समोर आहेत, त्याचं मी आता पॉम्पलेट पण काढलेलं आहे आणि जे काम झालं त्याची वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत. आता हा निष्क्रिय आहे बोलणं, त्याला काय उत्तर द्यायचं? हा बाहेरचा आहे, 5 वेळा निवडून आल्यानंतर बाहेरचा आहे म्हणणं, याला काय उत्तर द्यायचं? हे वाद निर्माण कोण करतो आहे? ज्या वादामध्ये कुठलंही तथ्य नाही. आणि म्हणून त्याला इतका मोठा करायची गरज नाही. अडसूळ आणि राणामध्ये वाद आहे, माझा कोणाशी वाद नाही आहे. मी माझ्या कामाशी भला आहे आणि समोरचा माणूस काही मुद्दे नाही म्हणून काही जर मांडत असेल तर त्याला कृपा करून कोणी वाद हे नाव देऊ नका. हा बालिशपणा आहे, हा निष्क्रियपणा आहे, हा ढोंगीपणा आहे आणि नालायकपणा आहे. या पलीकडे याला वेगळे नाव देता येणार. त्यामध्ये ॲट्रॉसिटीचे जे गुन्हे आपल्यावर दाखल झालेले आहेत दोघांवरती, त्याचा काय परिणाम होईल? आता पहिली गोष्ट, एक आमदार त्याला हे कळलं पाहिजे माझ्यावर ॲट्रॉसिटी होऊ शकते का. त्यांनी माझ्यावर टाकली होती. आता पोलीस स्टेशननी ते नोंद केली नाही हा विषय वेगळा. आता ज्या वेळेला त्याच्यावर खऱ्या अर्थाने ॲट्रॉसिटी होते, कारण तो मागासवर्गीय नाही, अजून तरी दुर्दैवाने का सुदैवाने त्याची बायको मागासवर्गीय सर्टिफिकेट असल्यामुळे तिला म्हणावं लागतं. आणि म्हणून राणाने जे काही उद्योग केले त्याबद्दल आम्ही ॲट्रॉसिटी टाकली, ती फिट बसते. आणि म्हणून मग आपल्याला काउंटर चेक म्हणतो ना, कधी कधी पोलीस स्टेशनवाले सुचवतात, अरे बा त्याच्यावर तुम्ही गुन्हे टाका म्हणजे दोन्ही माइल्ड होतील. आता दुर्दैवाने यापूर्वी राणाचे थोडे वरपर्यंत वशिले होते, त्यामुळे पोलीस स्टेशननी ह्या गोष्टी त्याच्यावर टाकली, आमच्यावर टाकली. मग आता मला ज्यावेळी मी निवडणुकीला सामोरा जातो आहे तर त्या निवडणुकीमध्ये हे का आलं नाही? म्हणजे ह्यातून समजून घ्या की ही सगळी
नाटकबाजी आहे, लोकांच्याकडे केलेला प्रचार आहे. पण तुम्ही उमेदवारी अर्ज भरता तिथं असलं पाहिजे ना ते, मग का नाही? उलट त्याची पत्नी खोटं सर्टिफिकेट जोडलं, हायकोर्टाने सिद्ध केलं म्हणून तिच्यावर क्रिमिनल झाली. मुंबईच्या मुलुंड कोर्टामध्ये तिला अरेस्ट दाखवली गेली. भले प्रत्यक्ष केली नसतं, दाखवली गेली तरच जामीन लावून सोडावी लागली. म्हणजे याच्यासारखा गंभीर गुन्हा की एका घटनेचा भंग करणं, अवमान करणं, खोटी सर्टिफिकेट घेऊन, यासारखा गंभीर आरोप असू शकत नाही. आता आम्ही त्याचा मोठा बाव करत नाही, परंतु वस्तुस्थिती आहे, त्याचे कागदपत्र आहेत, पेपरला यापूर्वी जाहीर झालेलं आहे. त्यामुळे हाही बालिशपणा आम्ही करत नाही आहे. कारण आम्हाला एक माहिती आहे की आमची बाजू अतिशय मजबूत आहे आणि समोरच्याला तर कळून चुकले आपली बाजू कमकवत आहे. मग बदनाम करता आलं तर करूया, आणखी काय करता आलं तर करूया. त्यांना काय डमरू वाजवायचे ते वाजवू देत. आम्हाला काय उलट लोकांचे मनोरंजन जर होत असेल तर बिन पैशाचं, तर आम्हाला काही वाईट वाटायची काही गरज नाही, असा तो विषय. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा तालुका आणि मेळघाट ह्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीकोनं आपण एक खासदार म्हणून, अमरावतीचा खासदार म्हणून काय काय कार्य केलेली आहे? विषय पर्यावरणाचा येतो त्यावेळेला अतिशय प्रामुख्याने जंगलतोड होता कामा नये. आणि जंगलतोड न होण्यासाठी केंद्र सरकारची, नरेंद्र मोदींची योजना आहे उज्ज्वला गॅस योजना. या उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने आदिवासी भागातल्या सगळ्या महिलांना गॅस सिलेंडर आणि शेगडी देण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे थोडं त्याच्यावरसुद्धा बंधनं आलेली आहेत किंवा पर्यावरणाला एक पोषक ठरलेलं आहे. एक तर जंगलतोड थांबलेली आहे, दुसऱ्या बाजूला गॅसचा वापर होऊ लागलेला आहे. आणि त्या पलीकडे आणखी की नवीन झाडं जे आमचे वनमंत्री मनगट्टीवार यांनी 13 कोटी झाडं या महाराष्ट्रामध्ये लावण्याची या वर्षाची त्यांची एक संकल्पना होती. त्याच्या अगोदर 1.5 कोटी होते, 5 कोटी होते, आता 13 कोटी होते आणि ती संकल्पना जवळपास पूर्ण झालेली आहे. म्हणजे पर्यावरण चिखलदऱ्याचं आहे, पर्यावरण संपूर्ण महाराष्ट्राचं राखण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे कधी कुठल्या सरकारच्या ध्यानीमनी आलेलं नव्हतं. त्यामुळे पर्यावरण शाबूत राखण्याचं काम निश्चित बऱ्यापैकी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि चिखलदऱ्याचं सौंदर्य टिकावं म्हणून आता जसे मी उल्लेख केला की व्याघ्र प्रकल्प आहे, हत्ती सफारी आहे, व्याघ्र सफारी आपल्याला निर्माण करायची आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणायच्या आहेत, त्याचा विकास होतो आहे, त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करतो आहे. ते नंदनवन शाबूत करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्याशिवाय पर्यटकाच्या राहण्याच्या व्यवस्था, घरामध्ये सुद्धा व्यवस्थित त्या लोकांना, स्थानिक लोकांना उत्पन्न होईल अशा व्यवस्था आपण केलेल्या आहेत. तिथं शाळा आहेत, त्या मुलांनासुद्धा शाळेच्या रूम बांधून देणं, हॉल बांधून देणं, त्यांचं किचनमध्ये बेंच आणून देणं, त्यांना आता जी नवीन मगाशी मी बोललो की अंध मुलांसाठी जो काही नवीन हे आलेला आहे मोबाईल, तो त्यांना देणं, ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने आपण करतो आहोत. अमरावती शहरातली आणि जिल्ह्यातली मोठी कामं ही जी खासदाराच्या माध्यमातून होत असतात, अशा खासदारांकडून झालेल्या कामांना ज्यावेळी काम संपतं आणि उद्घाटनाची प्रतीक्षा असते, त्याचवेळी नेमके आमदार म्हणजेच राणा हे त्याचं उद्घाटन करतात आणि शासनाचं उद्घाटन होण्याच्या पूर्वी त्याचा उद्घाटन सोहळा हा संपूर्ण करतात आणि पूर्णतः त्याकडे शासनसुद्धा हतबल होऊन जातं, काही करू शकत नाही. यासाठी आपण काय कराल आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे? डाका जर घालायचाच तर तो दिवसात तरी घातला पाहिजे, जर तेवढी हिंमत असेल तुमच्यामध्ये. रात्री डाका घातला जातो, त्याला चोर म्हटलं जातं. म्हणून एक उदाहरण मी देईन की ज्या वेळेला बडनेराचा पूल नरखेड रेल्वे लाईनचा तयार झाला होता, ठेकेदाराने मला सांगितलं की कच्चा रोड आपला आहे, त्याच्यावर दबाई करण्याकरता एकतर्फी वाहतूक आपण सुरू करूया आणि तुम्ही आलं पाहिजे. त्याला कळल्यानंतर माझ्या अगोदर तर गेला, 2 काठ्या उभ्या केल्या, त्याला एक रिबीन बांधली, त्याचा फोटो काढला, रिबीन कापली आणि तो निघाला. तितक्यात माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर येणार गेल्यानंतर तो पळून गेला. आता आपण उद्घाटन कशाचं करतो आहे तर अजून रोड कच्चा आहे, पूल पूर्ण झालेलं नाही, रितसर रेल्वेचे अधिकारी नाहीत, इंजिनियर नाहीत, ठेकेदार नाही, हे सगळं आहे.
आता अशा गोष्टीला आपण काय करणार? त्याला ह्याचा उलट इनडायरेक्ट बेनिफिट आम्हाला असा मिळतो की हा राणा स्वतः उद्योग कमी करतो आणि दुसऱ्याच्या उद्योगावर श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. लोकांना हेही कळतं रेल्वे कुणाची आहे, रेल्वेचा ओव्हरब्रिज कोणी आणलेला असेल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी अशा आहेत. त्यामुळे त्याला काही महत्त्व. आता काय झालं आहे, हे सगळे मुद्दे तुमच्याकडे जे आलेले आहेत ना ते तिकडून आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कुठला असा मुद्दा आहे की खऱ्या अर्थाने मला क्रॉस करू शकेल किंवा माझी निष्क्रियता सिद्ध करू शकेल किंवा मी परका आहे हे सिद्ध करू शकेल, असा एखादा मुद्दा दाखवा. स्थानीय राजकारणामध्ये जर आपण बघितलं तर आमदार राणा हे नेहमी खासदार अडसुळांच्या चुका काढण्यात व्यस्त असतात आणि गेल्या 10 वर्षापासून आमदार राणा हेच करीत आहेत आणि जनतेची दिशाभूलसुद्धा करीत आहेत असा आरोप राणांवरती आहे. पण आपल्या राजकारणावरती याचा काय फरक पडतो का, किंवा याबद्दल आपण काय सांगाल? माझ्या राजकारणावर कुठलाही फरक पडत नाही. याचं कारण जनता माझी राणालाही ओळखते आणि मलाही ओळखते, हा पहिला भाग. आता एक आपण ऑब्झर्व करण्याची गरज आहे किंवा माहिती घेण्याची गरज आहे. ज्या वेळेला आमच्या गेल्या 5 वर्षापूर्वी कार्यक्रम कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम होत असेल त्या प्रत्येक व्यासपीठावर प्रत्येक आमदार असायचा, प्रत्येक व्यासपीठावर मी स्वतः खासदार म्हणून असायचो. गेल्या 5 वर्षामध्ये राणाच्या व्यासपीठावर कोणी गेलेलं नाही आणि राणाला कोणी आपल्या व्यासपीठावर घेतलेलं नाही. म्हणजे याच्यावरून आपण लक्षामध्ये घ्यायचं की लोकप्रतिनिधीसुद्धा त्याला कुठल्या नजरेने पाहत आहेत. ह्या विषय केवळ आमच्यापुरता मर्यादित नाही. आता दुसरा त्याच्यामागचं कारण आपण विचारण्याच्या अगोदर सांगतो मी. त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे लग्न करतानासुद्धा की सो अँड सो मुलीशी लग्न करायचं आहे आणि तिला खासदार करायचं आहे आणि आपण आमदार म्हणून राहायचं आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. ही एक दुष्ट संकल्पना घेऊन तो कामाला संकल्पना असावी पण ती पॉझिटिव्ह तऱ्हेनं वापरली पाहिजे. आणि मग राखीव मतदारसंघामध्ये लढवायचं असेल तर बोगस सर्टिफिकेट आपल्याला तयार करावे लागतील. आता पहिलं सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट जी शाळा मुंबईच्या पोईसर प्राथमिक शाळेमध्ये शाळाच नव्हते 1954ला, तिथं हिच्या वडिलाचं लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवलं गेलं. आता ते शाळाच अस्तित्वात नाही हे एज्युकेशन ऑफिसरने लिहून दिल्यानंतर हायकोर्टाने एका मिनटामध्ये उडवलं. मग आता दुसरा प्रयोग काय केला की आजोबाचं सर्टिफिकेट लावलं. आता आजोबाचं सर्टिफिकेटसुद्धा कसलं ते खरं असतं तर मला चाललं असतं. एक मुंबईच्या व्हीटीच्या जवळ एक शाळा आहे लॉर्ड लॉरेन्स म्हणून. त्या ठिकाणच्या शाळेमध्ये त्या रजिस्टर जे एंट्री रजिस्टर असतं त्याच्या शेवटी हे नाव ॲड केलं. प्रत्येक पानावर 13 नाव आहे, तिथं 14वं नाव आहे. त्याची शाई वेगळी आहे आणि हे रजिस्टर इतकं महत्त्वाचं असतं की जसं जन्ममृत्यूचं आहे तसं शाळेतलं ॲडमिशन असं ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन की समजा 13 नंबरच्या पुढे 14 पाहिजे आणि इथं तर 14 लिहिलं आहे आणि पुढच्या पानावर तो 14 होता, मग 2 पानं गायब आहेत. म्हणजे लोकांना किती तऱ्हेनं मॅनेज केलं जातं. मग आम्ही ते सील करून घेतलेलं आहे आणि हायकोर्टाच्या कस्टडीमध्ये दिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य की कसे कसे लोक मॅनेज होतात. तर जाट पडताळी समिती आहे तिथं हायकोर्टामध्ये बाद होताच ती सल्लाच देते आणि त्याप्रमाणे मग आजोबाचं बोगस बनवलं जातं. अशा तऱ्हेने आजची ही निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता ती कोर्ट कचेरी पुन्हा सुरू आहे. काय होतं त्याचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कळेल की यांची बोगसगिरी काय आहे, त्याचे परिणाम भविष्यात काय भोगायला लागतील. त्यामुळं आपण किती चुकीचं करतो आहे, काय चुकीचं करतो आहे, इथं कसला भंग होतो आहे, कायद्याचा भंग होतो आहे, घटनेचा भंग होतो आहे, आपण लोकांची फसवणूक करतो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी समोर आहेत आणि लोकांना हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे हा वाद तिथून आहे की बायको खासदार झाली पाहिजे, दिल्लीला गेली पाहिजे आणि हा आमदार म्हणून मुंबईला गेला पाहिजे आणि संपूर्ण जिल्हा आपल्या मुठीत आला पाहिजे आणि म्हणून तर कुठंतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिकीट जर देणार नसतील तर किमान समर्थन दिलं पाहिजे. आज समर्थन त्यांनी कुठेतरी जाहीर जरी केलं असलं तरी खऱ्या अर्थाने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक खरंच मदत करतायत का, हा सगळा पाहण्यासारखा विषय. माझा तो विषय नाही. तुम्ही मीडियावाल्यांनी शोध घ्यायचा आहे आणि ते लोकांच्यासमोर मांडायचे. मला खात्री आहे की मागच्यापेक्षा डबल फरकाने आपण निवडून येणार आहोत.
त्यामुळे मला काही फरक पडणार नाही, चिंता तर अजिबात नाही, हे निश्चित स्वयंस्पष्ट आहे. जाता जाता निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये आज आपण बघितलं आनंदराव विठोबा अळसूळ धनुष्यबाण या निशाणीवरती भाजपा आणि शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत आणि येत्या 18 तारखेला होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं भाग्यसुद्धा EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. आज त्यांनी आपल्यासाठी जो अमूल्य वेळ काढला त्यासाठी आपण त्यांना धन्यवाद देऊया आणि GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019. नमस्कार. लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कुणाला, भाजप सेना युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शय और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती.